हिरवुंडे. बाळू हिरवुंडे. एकूण किती शेळ्या खाल्ल्या? 6 शेळ्या. 6. 2 जागेवर मारल्या, 4 ह्या 4 जखमी आहेत. म्हणजे हे सगळं आणि सगळ्या गाबणे 7 गाभण सगळ्या शेळ्या गाभण आहेत. म्हणजे साधारण सर 25,000 रुपये किमतीने सर धरले आपण त्यांचं. तर म्हणजे आता तुम्हाला इथं घर नाही तर तुम्हाला आपण आता हे पत्रकार मित्र माध्यमातून आपण तुम्हाला आता मी तुम्हाला कागदपत्र द्या. तुम्हाला पहिले तातडीने मी बीड विकून गोठा मंजूर करतो. कारण आज जरी वाघ आला तर तुम्हाला शेळ्याला पहिले जागा नाही. तुमचं नाव काय मावशी? सोनाबाई बाळवंडे. मग तुम्ही नवरा बायको? हा ठीक आहे. म्हणजे तुमचं परपंच त्याच्यावर आहे. हा परपंचाचे वय. म्हणजे तुमच्या आता ह्या 2 शेळ्या ज्या जागेवर डायरेक्ट मारल्या याला किती किती बकरी होती? 2 3 तीन बकऱ्यांच्या शेळ्या. काय काय शेळ्या? 4 चार होते. म्हणजे पत्रकार मित्रांनो 4 बकरं म्हणजे अशा मोठे मोठे शेळ्या आहेत. तुम्ही मग सांगितले आपण त्यांची सेपरेट बाईट घेतलेली आहे. आज त्यांना 2 शेळ्या आहेत, पंचनामा झाला. 4 शेळ्या ते म्हणजे मृत्यू झालो. आता एक मरत नाही तो ते पंचनामा करत नाही. मी साहेबांची बोलून घेतो. त्यांना आता डॉक्टर उपचार नका ते जगणार नाही. आणि आपण आता गोठ्यामध्ये पाहिला पूर्ण वाघ हा पुढून नाही आला, वाघ मागून घुसालाय. आणि एकूण शेळ्या किती बारीक मोठीची? 50 एक 50-55 शेळ्या. 50-55. घटना किती वाजता झाली? रात्री झाली का? हा 3-3:30च्या टायमा सकाळी. पहाटे. पहाटे. तुम्हाला कधी कळलं? मी सकाळी 5 वाजता आलो तेव्हा. त्याच्यात त्या 2 अगोदरच मळून पडल्या त्या होत्या. आधीच मरून पडले जाऊ. एक खाली जी एक शेळी- पण तुम्हाला ज्या टायमाला 3:30 वाजता पहाटे घटना झाली त्या टायमाला शेळ्या काय ओरडल्या बिरडल्या? हा ओरडत होत्या शेळ्या. तुम्ही नाही आले इकडे? नाही आलो ती आजूबाजूची म्हणजे त्या शेळ्या आधी मध्ये ओरडत मारले एकमेकीला चालू त्याने काय कळलं. तुम्हाला तो बाद झाला. हा बाजू. बरं ठीक आहे. तुम्हाला न्याय मिळवून देणार. तुम्हाला पंचायत समितीकडून गोठ्याचा एवढ्या तुमच्या 50 शेळ्या आहेत गोठ्याचा प्रकरण करून देणार. आणि ही जे तुमची 6 शेळ्यांची नुकसान आहे पर 25,000 रुपयाप्रमाणे आपण पंचनामा करतोय. अधिकाऱ्यांच्या प्रमाणे पंचनामा केलेला आहे. आणि तुम्हाला तसे पैसे 1-1.5 लाख रुपये मिळवून देण्याचे काम आम्ही करू. आपण या ठिकाणी घाबरू नका. इंद्रा येईल सगळी तुम्हाला जबाबदारी होईल. ओके. ओके धन्यवाद. अजून काय सांग? बाळू हिरोजी उंडे. बाळू हिरोजी उंडे यांच्या घरामध्ये आपण पंचनामा करण्यासाठी आलेला आहे. बाळू हिराजी उंडे यांची ही गाभणी शेळी आपण पाहू शकता. इथं नेमका मुंडक्याला शेळीच्या धरून रक्त पिऊन तो वाघ निघून गेलेला आहे. आणि एक शेळी घेऊन गेलेला आहे. अजून 4 शेळ्या फोडलेल्या आहेत. अशा या गाभण्या शेळी या ठिकाणी बघा आपण बघतो. ही गाभण शेळी ही शेळी जवळजवळ 20 ते 22-25 हजारापर्यंत या शेळीची किंमत आहे. आणि ही अशा प्रकारचं हे मुंडकं शेळीचं मुंडकं जर आपण पाहिलं तर अत्यंत भयानक अशा प्रकारचा हल्ला या शेळीवरती झालेला आहे. हे दात तिथून खरं तर त्याच्या लागलेले आहेत. आणि याच्या इथं ज्या टायमाला इथे हे गावठाण आहे गावामध्ये एवढा वाघ हल्ला करतोय अशा प्रकारचा. हो तिकडे तुम्ही आता हे इथं इथं जाईल त्याच्या बरोबर आहे. पंचनामा केला ना बरं याचा पंचनामा करायचा. आणि हे बघा याचं ही गाभणी हे तर माहिती आहे ना ते आपण इथं बघू शकता. हे बघा ही गाभणी शेळी आहे. म्हणजे आता ही काहीतरी थोड्या दिवसामध्ये खाली झाली असती. एक 5-6 दिवसामध्ये शेळी खाली झाली असती. अत्यंत भयानक प्रकार आहे. आणि गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की वाघ अगदी इथं जवळच आहे 200-300 फुटावर. सकाळी पाहिला गेले ना त्याच भागात येतो पुढे जाणार पुढे गेला नाही. त्यांना पण बोलले मामांना पण बोलले 8 वाजता आम्ही शेळी बघून आलो. त्याच्यावर परत येऊ. आपण या बघू शकता पत्रकार मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या आपल्या बाळू उंड्याचं जीवन या शेळ्या बकऱ्यावर आहे. त्यांना शेती फार कमी आहे. आणि याच्यावरती अशा प्रकारचं मावशीकडे तुम्ही घाबरटीचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि आता हा वाघ जर इथं 300-500 फुटावर आहे म्हणजे गावातच आहे. उद्या येता जाताना जर बकऱ्या सोडून साहेब जर सध्या एखाद्या माणसावर हल्ला केला तर याला कोण जबाबदार? तर याची जबाबदारी घ्या तुम्ही. आताची आता पिंजरा लावा. मी साहेबांची बोललोय चव्हाण साहेबांची. आणि
पिंजरा आणा, गाडी नसेल तर माझी गाडी घेऊन जा, पण पिंजरा आणा. पिंजरा आता इथं लावा. हा वाघ इथं एक शेळी त्या याच्यातलीच एक फक्त शेळी त्या पिंजऱ्यात ठेवा. याच्यातली एक शेळी ठेवा आणि आता पंचनामे पंढरी गेर आपण या शेळ्या बघू शकतो. या शेळ्यांना हा माणूस गरीब आहे, अत्यंत इथं बाजूने भिंती नाही, भिंती बांधण्यासाठी सुद्धा या शेतकऱ्याकडे पैसे नाही. मग अशा प्रकारचा हा मजुरी आणि ह्या शेळ्यांवर जीवन जगतंय आणि अशा प्रकारचं भयानक परिस्थिती आहे. आणि हा जो स्पॉट आहे हा अगदी गावामध्ये आहे, म्हणजे जिथं चावडी आहे तिथं मंदिर आहे, त्या मंदिरापाशी हा स्पॉट आहे. एका कुठं त्याच्यातली वस्ती नाहीये. यायच्या 3 शेळ्या आहेत आणि खाली येते. हो साहेब इकडे हो. दिघे साहेब, दिघे साहेब बघा, हे बघा बरं. आता ही शेळी जी आहे ही अत्यंत इथनं पूर्ण ही शेळी फोडलेली आहे आणि ही पण शेळी गाभणी आहे. म्हणजे 25,000 रुपयाच्या किमतीच्या मोठमोठ्या शेळ्या. इकडे बघा ना ते मोठं तिकडे थांबा हे काय इकडे आहेत ना, हे बघा या इकडे. थांब रे सर, मागे सर. तिला पण फोडलंय का? हो, बघा ना, अरे ह्या बघा ह्या बघा. एकूण शेळ्या किती आहे तुमच्या बाळुंडे? 5 नाही, सगळं टोटल शेळी किती? 20-25 आहेत. 25 बारीक मोठ्याची नाही, लहान मोठी ती बकरी सेपरेट शेळ्या सगळ्या बकऱ्या म्हणून धरून. 50 एक असतील सगळे. हे बघा, आपण हे लहान मोठे धरून छोटे मोठे 50 शेळ्याचा हा गोठा आहे. आणि या माणसाचा अत्यंत या ठिकाणी त्यांच्यामध्ये घाबरटपणा आलेला आहे की एक शेळी पण 25,000 रुपयाची आहे. एका शेळ्या 2-2, 3-3 बकऱ्या होतात. काही शेळ्या 3 बकऱ्या झाली, त्या 3 बकऱ्याची किंमत त्याप्रमाणे पंचनाम्यामध्ये आली पाहिजे आणि त्याप्रमाणे या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. अशा प्रकारचं मी इथं मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आपण बघू शकता या ठिकाणी ही बघा, ही शेळी ह्या बाजूने हे बघा. आता हे आपण बघू शकतो पंढरीनाथ वालगुल साहेब या ठिकाणी सगळं पत्रकार मित्रांनो इथं इतका भयानक आहे. म्हणजे आज माझ्या कमरेला शेळी त्या बाजूने हे बघा, दोन्ही बाजूने ती शेळी ही आज या कमरे इतक्याला शेळ्या आहेत, कमरे इतक्या उंचीच्या शेळ्या या आहेत. आणि या शेळ्यांची किंमत 25,000 रुपयाप्रमाणे ग्रामस्थ समोर करा, आमच्या सह्या घ्या. त्याप्रमाणे मी आता चव्हाण साहेबांची बोललेलो आहे. मी तुमच्या मुख्य साहेबांची पुण्याच्या डेपुची पण बोलणार आहे. कारण हा वाघाचा मी ज्या टायमाला कलेक्टर साहेबांच्या मिटिंगला होतो त्या टायमाला आताचे आमदार आदरणीय शरददादा आम्ही तिथं कलेक्टर होतो, 5 कोटी रुपये म्हणले दिलेत यासाठी का बाबा तिथं काहीतरी सोयी सुविधा करण्यासाठी. या गावासाठी मी आजच्या 2 दिवसामध्ये प्रस्ताव करून या ठिकाणी लाईटीची व्यवस्था केली पाहिजे. ते 5 कोटी रुपये कुठे खर्च केले तुम्हाला काय माहित नाही. तो त्यांची योजना अख्खी मोठी आहे, पण जिथं वाघाने हल्ला केला तिथंच खर्च करा, नाही तर दुसरे का कागद रंगून खर्च करू नका. मी आता थोड्या टायमाने आता आमदार जरी अधिवेशनाला असतील तरी मी त्यांच्याशी बोलून घेणार आहे. कारण हा विषय तालुक्याचा आहे, हा विषय गरिबाचा आहे, हा विषय न्यायाचा आहे. वरिष्ठांना आमदार खासदारांना सुद्धा कळवणं गरजेचं आहे. मी या विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं तरी मी या ठिकाणी आलो असेल, पाहणी केलेलं पंचनामा केला तर तुम्ही काय दिघे साहेब, तुम्ही एक सर्वसामान्य खालचे अधिकारी आहात, त्या वरिष्ठांच्या कानावरती घालून अशा प्रकारचा पंचनामा खरं तर आपण चांगल्या प्रकारचं करून मी तुमच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं मी या ठिकाणी तुम्हाला असं देतो. आता इथं मी स्वतः पंचनामा करणार आहे, पंचनाम्यावरती सह्या करणार आहे. सह्या केल्यानंतर तुम्हाला तात्काळ किती देता येईल ना मदत लगेच? वर कुठं वर आहे ना तिकडे आपण माझी गाडी घेऊन जाऊ. कुठं वर आहे, कुठं किती लांब आकाशात नाही ना. किती दिवसात भेटेल? शासकीय निधी आपल्याला महिन्याभरात भेटतो. महिन्याभरात 15 दिवसात भेटेल. तुम्ही कागद तयार करा, माझ्या गाडीत बसा, आपण पुण्याला जाऊ. वर पुण्यात ना? नाही तुमचा नाही गाडी, पुढे पण हेड ऑफिस पुण्यात ना, पुण्याला आपण माझी गाडी घेऊन जाऊ. तुमचा कागद इथं परत आपण जरा जलद मी जाऊ. आणि या एकूण शाळा किती? 5 शेळ्या झालेल्या आहेत, 3 जखमी आहेत आणि 2 ठार आहेत. ह्या पण ठार आहेत. इथं एवढं दादगुस काय नाही. ह्या काही जगू शकणार नाही. ह्या आज दिवसात या शेळ्या ह्या जाणार आहेत. आता ज्या 2 ठार झाल्यात एकदा शिंदपाडा ठेवलेल्या आज
चला बरं चला. आणि पिंजरा आजच्या आधी होता करा. मी तर राळेगणमध्ये मुक्काम माझा आहे. पिंजरा आज लावणार. तीनशे फुटाच्या अंतरावर आहे. एक ठिकाणी वाघ आहे आसपास 10-15. आणि या अडचणीमध्ये ही टणटणी काढणं हे वन विभागाने जे 5 कोटी रुपये मंजूर केलेत कलेक्टरनी, त्यातले पैसे देऊन ही 2 दिवसामध्ये ही टणटणी हटवा पहिली. याची लपण पहिले हटवली पाहिजे. ही जर लपण हटवली नाही तर वाघ इथून हटणार नाही, अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मी इथं राळेगणच्या स्पॉटवर उभा आहे आणि अगदी गावालगत ही अडचण आहे. जसं काय जंगल सारखं ही अडचण आहे. आपण इकडे येऊ शकता पत्रकार मित्रांनो. नका या या मी आहे या. माझ्या हातात गाठी या. एवढा काय वाघ खात नाही या. या 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 इकडे गावकरी या 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 बघा. हो या पुढे या. पत्रकार मित्रांनो या रे. ऐका ना, जेव्हा सकाळी पाहिली ना तेवढं ती फुडलेलं नव्हतं. आता इथून पळाल्या बघा, इथं अख्खं मैदान केलं त्यांनी. आणि दुसऱ्यांदा आलो का वाघ इथं ते बरं का लांब नाही गेला गावकरी म्हणजे नाही इथंच आहे ना. आम्ही पाहिलं मग पाहिलंय समक्ष पाहिलंय. बबन वाघ इथंच आहे. सकाळी नव्हती इकडे फोडली. हा? त्याच्यानंतर पाहिलं ना तेवढं हे नव्हतं फुडलेलं. ते आतून यायचं होतं घरी. इथंच असेल वाघ. ते बघा पुढं मग हे बघा हे इथं आहे ना, इथं राखायचं. येईन त्याने. एवढा मोठा पाऊस साहेब इकडे लांगी साहेब काय दिघे साहेब इकडे हो, या इकडे काय इकडे या. मी आतलो घाबरू नका. मी आता दांड घातला ना वाघाला. पत्रकार मित्रांनो घाबरू नका. या ठिकाणी आपण बघतोय ना इथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही झाडी आहे. ग्रामपंचायत कोण आहे सरपंच आपले? त्या ग्रामसेवक मॅडमला सांगा ग्रामपंचायत पैशामधून पैसे देऊन हे आपली ही जेसीपी नाही अडचण हटवावं लागेल सगळी ही. तेव्हा तो इथून वस्ती सोडील. तशी वस्ती सोडणार नाही. हे अत्यंत आता ही किती फूट अंतर असला? 200-250 फुटाच्या 200 फुटाच्या अंतरावरती गावामध्ये एवढी टणटणी माजले. आणि या टणटणीमुळं तो वाघ डॉक्टर साहेब इथून जाणार नाही. त्याच्यामुळं याला वन विभागाने तुमच्याकडे जी मी साहेबांची बोलतो, चव्हाण साहेबांची बोलतो, जी तरतूद आहे ती तरतूद करा आणि पहिली घाण हटवा. पिंजरा लावा. अरे नका करू. दगड नका टाकू. तर अशा प्रकारचा आपण या ठिकाणी बघू शकतोय. एवढी मोठी झाडी, एवढी मोठी टणटणी, अशा प्रकारचं लय अडचण आहे. इथे खाली डीपी